नमस्कार. माझे दुर्गुण नवीन लेखमाला प्रस्तावना. तसा मी अगदीच दुर्जन नाही आहे, म्हणजे माझा तरी तसा समज आहे. अगदी सज्जन नसलो तरी. बायको तर माझ्या वाढदिवसाला आणि अशाच सणासुदीच्या दिवशी चक्क म्हणते पण मला की तसा बरा आहेस तू, अगदीच काही इतका नाही आहेस. म्हणजे बघा, तसं म्हटलं तर जगात सर्व गुणसंपन्न कोणीच नाही. कलियुगात गोड बोलून कामं होतही नाहीत. तेव्हा षड्रिपूमधील सगळे कमी अधिक प्रमाणात सगळ्या माणसांमध्ये असतात. माझ्यातही आहेतच. आता 60 उलटल्यावर फक्त त्याचा साक्षात्कार झाला तो लघुलेखात उतरवेन म्हणतो. जेबीमध्ये मी अक्षरशः शेकडो इंटरव्ह्यू घेतले असतील. नवीन माणसं नोकरीवर घेताना आपापली बलस्थानं सगळे सांगतातच. त्यामुळे माझा आवडता प्रश्न असा असायचा की तुमचे कमकुवत दुवे काय आहेत ते सांगा. आता उत्तर म्हणून अनेकदा आपली शक्तिस्थानं आहेत तीच फिरवून फिरवून सांगायचे काही जण. म्हणजे मला कामात उशीर झालेला सहन होत नाही वगैरे. तर तसं मी या लेखमालेत काही करणार नाही, एवढं नक्की. जे वाटतं ते लिहीन. सुधारण्याची शक्यता आता कमीच. पण म्हणतात ना, स्वीकार करणे ही उकल करण्याची पहिली पायरी, तसं काहीचं. किंवा दुसऱ्या दृष्टिकोनातून माझे दुर्गुण याचाच अर्थ माझ्यात नाही आहेत, कमी आहेत किंवा मी आत्मसात करायला हवेत असे काही गुण किंवा सद्गुण. ही संकल्पना सांगितल्यावर एक मित्र म्हणाला, अरे बापरे, म्हणजे खूप दिवस चालेल तर हे लेख मला. दुसरी एक मैत्रीण म्हणाली, लघुलेख कसे पुरतील, कादंबरीच लिहायला लागेल. अजून कोणी म्हणालं, काही आम्ही आठवण करू बरं तुझं काही राहिलं तर. म्हणजे बघा, माझे मित्रमैत्रिणी मला किती आवडीने मदतीला तयार झाले, फक्त माझे दुर्गुण हा विषय सांगण्याची खोटी. तेव्हा व्हा सज्ज, खास श्रावणात चमचमीत लघुलेख वाचण्यासाठी. मी जो श्रावणालाच 2026. आजचा बोनस. आज बऱ्याच गॅपनंतर बोनस दात्री म्हणून वीणा आहे. लघुलेखाचा विषय कळल्यावर ती पण लगेच तयार झाली. आज बोनस म्हणून आहे संत तुकाराम यांचा अभंग. अभंगात सज्जन माणसाचं वर्णन आहे. म्हणजे सज्जन हा सदा सर्वदा सगळ्यांशी वागताना आणि पूर्णपणे सज्जनच असतो असं काहीसं. मूळ गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार कमलाकर भागवत या जोडीची अनेक गोड गाणी आहेत. आपल्या मधाळ आणि भावपूर्ण आवाजात वीणा सादर करते आहे याच जोडीचं एक अजून गाणं, चंदनाचे हात पायही चंदन. नमस्कार.